हा अत्यंत महत्त्वाचा विजय असा मानावा लागेल। भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या नुकसानीच्या अनुषंगानं जी काही घटना घडलेली होती तर त्या अनुषंगानं सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याला स्वतःचा जीव गमवावा लागला होता। पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा जीव गेलेला होता। आज त्याच भारतीय संविधानाच्या चौकटीत बसून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मिळवून दिलेला आहे। हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट या प्रकरणामध्ये सांगावीशी वाटते ती अशी की माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालवलं। प्रत्येक तारखेला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः या प्रकरणामध्ये उपस्थित राहून अत्यंत चांगल्या प्रकारची अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारची मांडणी माननीय उच्च न्यायालयामध्ये केली आणि माननीय उच्च न्यायालयाला हे स्पष्ट दाखवून दिलं की या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्याच मारहाणीमुळे झालेला आहे। आपल्या सर्वांचे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जी रीट दाखल केली होती त्या रीटमुळं आज तुम्हाला सांगतो जे बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलं फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याच धर्तीवर बाबासाहेबांनंतर आता बाळासाहेबांनी लॉ सेटल केलाय। जेव्हा एखादा व्यक्ती पोलीस कस्टडीमध्ये MCR होत असताना जेव्हा डेथ होतो त्यावेळी एखादी प्रोसेस होते, ज्युडिशियल इन्क्वायरी होते, पण त्याच्यानंतर पुढे काय करायचं याबद्दल कुठेही वाच्यता कायद्यामध्ये नव्हती। तर कल भी आंबेडकर थे और आज भी आंबेडकर आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे। आजचं जे जजमेंट आले ते एकदम अतिउत्तम आहे। कारण बाळासाहेबांनी ज्यावेळेस मुंबई हायकोर्टामध्ये बहस केली, आर्ग्युमेंट केली त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितले अशा प्रकारच्या कित्येक केसेस आहेत पोलीस कस्टडीचे पेंडिंग आहेत, त्याच्या विरुद्ध कोणती ऍक्शन घेतली जात नाही, तशा प्रकारचा कायदा नाहीये। त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्वतः याच्यामध्ये जीव ओतून काम केलेलं आहे आणि म्हणून त्या सूर्यवंशीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी हे कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही ती तरतूद असावी या संबंधाने त्यांनी पुढची दिशा ठरवावी आणि यानंतर अशा केसेस होतील त्यांना ही पुढची दिशा बाळासाहेबांनी ठरवून दिलेली आहे। आता कसं आहे साहेब, हे जे आंदोलन झालेलं आहे या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर ज्या केसेस झाल्यात त्या केसेस खोट्या आहेत, खोट्या पद्धतीने त्यांची गुंतवणूक करण्यात आली आहे, त्यांना सोडवण्याचं काम कायदेशीरपणे आम्ही करत आहोत। आता यापासून आपण एक धडा घेऊ शकतो, याच्या पुढे कशा पद्धतीनं आपण आपलं नियोजन करायचं आणि कशा पद्धतीनं संप कायदेशीर बाबीत लक्षात ठेवून संप आपला कोणताही असेल, निदर्शने असेल त्याच्यामध्ये गाईडलाईन आपण या प्रकरणापासून घेऊ शकतो आणि पुढे त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो। आता राहिला मुलांचं न्यायालयीन लढाई, आम्ही आमचे वकील सगळे वकील बांधव एकजुटीने अगोदरपासून या प्रकरणामध्ये आम्ही काम करत आहोत। त्यांना कसा न्याय मिळेल, कायदेशीर न्याय मिळेल या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत।